माहूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार माजी आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ बुधवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेमध्ये लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला होता। या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर व आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जो महाराष्ट्राचा विकास केला तो विकास उपस्थितांना सांगितला आणि गेल्या 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची जी सत्ता होती त्यांनी राज्याचं कसं वाटोळं केलं हेही त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की माहूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधीची तरतूद करून पर्यटनाला चालना देण्यात येईल असे अभिवचनही त्यांनी यावेळी बोलताना दिलं। या प्रचंड जाहीर सभेचे अध्यक्ष माहूरचे योगी परमपूज्य श्यामबाबू भारती महाराज हे होते। मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी भाजप नेते धरमसिंग राठोड, युवा नेते सुमित राठोड, अशोक पाटील, सूर्यवंशी, किनवटचे तालुका अध्यक्ष श्याम केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे, सेनेचे माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जनाबाई डिडुळे यांनी आपल्या भाषणातून केराम यांना निवडून देण्याचे आवाहन केले। विदर्भ न्यूज करिता माहूरवरून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।